छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीच्या सह्याद्रीला ज्यांनी या सह्याद्रीसाठी रक्त रंजित इतिहास दिला त्या आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, राया ठाकर, नाग्या कातकरी यांच्या सह्याद्रीला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या माध्यमातून जी सह्याद्री वाचली त्या सह्याद्रीला जी नजर लागली त्या वनवासी गौतम अदानीची त्या आमच्या सह्याद्रीला लागलेली नजर काढण्यासाठी पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांच्या विचारधारेचा मावळा आद्यकालीन ठाकर, आद्यकालीन राघोजी भांगरे, नाग्या कातकर यांचा बंड करी आदिवासी सेवक, आदिवासी समाजाचा ढाण्यावर काम सुरू केलेलं आणि त्यांच्यासोबत आपण सगळे ती सह्याद्रीची लागलेली नजर काढण्यासाठी आलेलो आहोत. त्यामुळे आपण आदिवासी समाजाचा ढाण्यावर आदिवासींचा शेर देवराम शेठ लांडे साहेब यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवल्या पाहिजे. आणि या टाळ्या त्या वनवासी गौतम अदानींच्या कान फोडण्यासाठी त्या टाळ्या, त्यामुळे जोरात टाळ्या वाजवल्या. आज खऱ्या अर्थाने ज्या मातीमध्ये या पवित्र भूमीमध्ये त्या छत्रपती शिवरायांचा जन्म झाला त्या छत्रपती शिवरायांनी 70% आदिवासींना सोबत घेऊन स्वराज्य उभं केलं. त्या छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगतो आज जो देवराम शेठ लांडे साहेबांच्या नेतृत्वाखाली जो उलगुलान जो लढा उभा केलेला आहे तो लढा सोपा नाहीये. पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर घेऊन पुन्हा एकदा आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, राया ठाकर, नाग्या कातकरांचा बंडाचा क्रांतीचा उलगुलान डोळ्यासमोर घेऊन हा लढा देवराम शेठ लांडेंनी उभा केलेला आहे. तो लढा आता थांबणार नाही आणि वनवासी गौतम अदानीला या सह्याद्रीमध्ये पाय ठेवू देणार नाही असा जो प्रण, जो व्रत देवराम शेठ लांडेंनी आणि सह्याद्रीच्या सर्व बहुजन बांधवांनी घेतलाय तो आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि वनवासी गौतम अदानीचं स्वप्न हाणून काढायचे. आज फक्त गौतम अदानीच आपल्या छातावरती बसत नाही तर दिल्लीमध्ये बसणारे दोन दुरुस्त द्रोणाचार्य, दिल्लीमध्ये बसणारे दोन जे वनवासी आहेत नरेंद्र मोदी आणि वनवासी अमित शहा हे दोघं त्यांच्या मित्रांना आपला सह्याद्रीच्या छातावरती बसवण्याचं काम करतात. त्यामुळे त्या दोन्ही दुष्ट द्रोणाचार्याचा आपण जाहीर केला पाहिजे. आज या सह्याद्रीच्या भूमीतून छत्रपती शिवरायांच्या या जन्मभूमीतून आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, राया ठाकर, नाग्या कातकरींच्या क्रांतिकारकांच्या भूमीतून आव्हान करतो त्या दिल्लीतल्या दुरुस्त कपटी द्रोणाचार्यांना, नरेंद्र मोदी आणि तडीपार अमित शहाना आणि वनवासी गौतम अदानीला आणि महाराष्ट्रामध्ये असलेला कपटी तिसरा द्रोणाचार्य वनवासी फसवणीस या चौघांना मी इथून आवाहन करतो की मत छोडो आदिवासियों को, अरे मत छोडो दुरुस्त द्रोणाचार्य, कपटी द्रोणाचार्य, वनवासी अमित शाह, मोदी, फडणवीस, गौतम अदानी, मत छोड़ो इस सह्याद्री को, मत छोड़ो इस सह्याद्री को. अरे इस सह्याद्री छत्रपति शिवराय की जन्मभूमि है. ये सह्याद्री आद्य क्रांति राघोजी भांगरे, राया ठाकर, नाग्या कातकर की क्रांतिकारों की जन्मभूमि है. ऐसा मत छोड़ो आदिवासियों को, सह्याद्री को. आपको लड़ना मुश्किल होगा, आपको लड़ना मुश्किल होगा. अरे सह्याद्री का छत्रपति शिवराय का मावा आद्य राघोजी भांगरे का बंद करी, नाग्या कातकरी का बंद करी, नाग्या कातकर बंद करी. ऐसा इतिहास लिख देंगे ये दोनों कपटी द्रोणाचार्य, नरेंद्र मोदी आणि अमित शाह, वनवासी गौतम अदानी, फसवनीस वनवासी. आपको आदिवासी क्षेत्र में कभी घुसने नहीं देंगे और ऐसा इतिहास लिख देंगे. आपको पढ़ना मुश्किल होगा, आपको पढ़ना मुश्किल होगा. आज खऱ्या अर्थाने आज या देशामध्ये संपूर्ण देश हा
त्या दोन्ही कपटी दुराचारी नरेंद्र मोदी आणि अमित शहाने संपूर्ण देश त्यांच्या मित्राला त्या वनवासी अदानीला विकून टाकलाय. हा देश जर वाचवायचं असतं तर आपल्याला ही सह्याद्री वाचवावं लागेल. जर ही सह्याद्री वाचली तर आपला भारत देश वाचेल. आज खऱ्या अर्थाने 15 ऑगस्ट आपला अभिमानाचा स्वाभिमानाचा सन्मानाचा दिवस आहे. परंतु आदिवासीचा शेर आदरणीय देवराम शेठ लांडे साहेबांनी दाखवून दिलं. देश स्वतंत्र झाले आजच्या दिवशी, परंतु अजूनही आमचा या सह्याद्रीला स्वातंत्र्य मिळालं नाही. आणि ही अधुरी जी आझादी आहे ती अधुरी आझादी पूर्ण करण्यासाठी देवराम शेठ लांडे साहेबांनी जो पुढाकार घेतलाय तो पुढाकार साहेब आज या 15 ऑगस्टच्या दिवशी सांगतो. सगळ्यांना विनंती आहे की गाडी जाऊ द्या. आपण मानवतेच्या दृष्टिकोनातून मी जाता जाता एकच सांगतो, जाता जाता आज आलेल्या सर्व मावळ्यांना बंडखोरांना एकच सांगतो. 2 मिनिटं शांत बसा. जाता जाता मावळ्यांना एकच सांगतो, जर ही सह्याद्री जर आपण वाचवली नाही, आज जर ही सह्याद्री आपण वाचवली नाही तर येणाऱ्या 50-60 वर्षात या देशातून पूर्ण आदिवासी जमिनीच्या जातीयवादी मनोवादी वनवासी आदिला विकल्या जातील आणि एक दिवस आदिवासी हा इतिहासात गादी बनून राहील. तर आपल्या इतिहासात गादी बनून राहायचे नसेल तर देवराम शेठ लांडे साहेब जो लढा उभा केला सह्याद्री वाचवण्याचा त्या लढ्यात सामील व्हा. आणि येणाऱ्या 17 तारखेला हजारोच्या संख्येने नाही तर लाखोच्या संख्येने त्या प्रदूषण महामंडळाच्या छाताडावरती बसून त्याचा नरडीचा घोळ घेऊन या सह्याद्रीला वाचवण्यासाठी आपल्याला जायचंय. तर मी येतोय, तुम्ही या.